हॅलो एव्हरीवन. आजचा माझा विषय आहे तो वयस्कर लोकांसाठी. विषय सुरुवात अशी करणार आहे की मी काही दिवसांपूर्वी एका फॉरेनर मुलीचा व्हिडिओ बघितला. तर तिने आदिवासी लोकांसाठी ती काम करते. तर तिने एक व्हिडिओ केला होता छोटासा की ती लोकं कशी राहतात. तर ती लोकं ट्राईबमध्ये राहतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आजूबाजूला जंगल असतं, त्यामुळे असे ते ट्राईबमध्ये ग्रुपमध्ये राहत असतात. तर जवळजवळ त्यांची घरं असतात, छोटी छोटी झोपड्या असतात त्यांच्या छोट्या छोट्या. तर त्याचं सगळं ती चित्र दाखवत होती, म्हणजे तिने सगळं शूट केलं होतं ते दाखवत होती. तर तरुण मंडळी सगळी काय कामं करत आहेत, बायका काय कामं करत आहेत, हे सगळं चित्र तिथे दिसत होतं. सगळ्यात जास्त अट्रॅक्शन मला तिथे जाणवलं ते एका वयस्कर बाईकडे माझं खूप जास्त लक्ष गेलं. आणि तो व्हिडिओ मी जवळजवळ 3-4 वेळा पाहिला. आणि तिथे लक्ष यासाठी जात होतं की काहीही फॅसिलिटीज नसताना आनंदी कसं राहता येईल हे या वयस्कर बाईकडे बघून मला कळलं आणि खूप जास्त जाणवलं. तर ती वयस्कर जी बाई होती अतिशय कृश होती, हाडं दिसत होती तिची, आणि नुसती साडी गुंडाळी होती तिने, ती जशी आदिवासी लोकांचं राहणं असतं तसं. आणि ती बाई बोळकं होतं अक्षरशः तिचं, आणि त्या बोळक्यातनं सुद्धा ती इतकी गोड हसत होती. तिचे डोळे इतके छान हसत होते, डोळ्यांमधनं हसू येत असं छान जाणवत होतं, ती प्रसन्नता. आणि त्या बाईच्या मी अक्षरशः प्रेमात पडले. आणि 3-4 वेळा मी व्हिडिओ बघताना मी तिच्याकडेच फक्त बघत होते, कारण तिच्या अवतीभोवती जवळजवळ 12-15 मुलांचा गराडा होता. सगळ्या वयोगटातली मुलं होती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. ती बाई हाताने तिच्या ती लाल लाल माती होती ती कालवत होती आणि प्रत्येकाला गोळा वाटत होती तो मातीचा. आणि मुलं मुली सगळे मिळून छोटी छोटी भांडी बनव, छोट्या छोट्या बाहुल्या बनव, काही ना काही त्या मातीचं काहीतरी ते कलाकृती तिथे बनवत होते. आणि ती आजी प्रत्येकाला वाटताना काहीतरी गाईड करत होती, काहीतरी सांगत होती. तिला स्वतःला उठताही येत नव्हतं. ती एका साध्या बाकड्यावर, म्हणजे लाकडाचं एक फळकूट होतं त्याच्यावरती बसली होती. बाजूला तिची काठी होती, म्हणजे ते कळत होतं की तिला काठीशिवाय उठता बसता चालता येत नाही, काही नाही म्हणून. पण तो आनंद जेव्हा मी बघितला तेव्हा मला असं जाणवलं की काहीही तिथे त्या गावामध्ये फॅसिलिटीज नाही आहे, पण ज्या काही रिसोर्सेस आहेत त्याच्यामधनं सुद्धा इतकी लोकं आनंद राहू शकतात. बरं, त्या वयाचं सुद्धा असं काही नाही. आपल्याकडे शहरांमध्ये मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की वयस्कर लोक रिटायर झाली, 58 झाली, 60 झाली, की एक प्रकारची कुरकुर सुरू होते किंवा एक प्रकारची मानसिकता असते की आता आम्ही अडगळ आहोत, आम्ही आता कोणालाच नको आहोत, आता मुलांना आणि सुनांना नातवंडांना बोलायला वेळ नाही आहे, ते त्यांच्याच कामात बिझी असतात. हे सगळं ऐकायला मिळतं. तर या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं की ज्या गोष्टी रिसोर्सेस आपल्या हातात आहे, शहरातली लोकं तर आपण खूप सुखी आहोत, आपल्याकडे इतक्या फॅसिलिटीज आहेत, आपण फिरायला जाऊ शकतो. आता विमानाची, ट्रेनची तिकीटं, सगळ्या गोष्टी आपल्याला परवडतात खरं सांगायचं तर. आणि त्यातनं मुलंसुद्धा आपल्याला खरं सांगायचं तर बऱ्यापैकी मुलं जी आहेत ती चांगल्या संस्कारांमध्ये वाढलेली आहेत आणि ती मुलं आईवडिलांना सपोर्ट करतात. आता तो सपोर्ट आपण कसा घ्यायचा, त्यांचं प्रेम कसं घ्यायचं हे आपल्यावर आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे त्या वयोगटाने सुद्धा, की तुमच्या वेळेला जसे चॅलेंजेस होते, जे तुम्ही सांगता की आमच्या वेळेला हे चॅलेंजेस होते, या फॅसिलिटीज आत्ता होत्या तशा नव्हत्या, तेव्हा असत्या तर कसं झालं असतं, किती सोपं झालं असतं, हे तुम्ही तुमच्याकडनंच किती वेळा बोलताना आम्ही ऐकलेलं आहे. तर या पिढीलासुद्धा किंवा त्याच्या पुढच्या तुमच्या नातवंडांच्या पिढीलासुद्धा बरेच चॅलेंजेस आहेत. त्या चॅलेंजेसमधनं ते सगळेजण जात आहेत. त्यांना स्वतःचं अजून आयुष्य आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आता पेन्शन पूर्णपणे बंद झालं आहे. तुम्ही जर आता सेव्हिंग्ज केलं नाही या पिढीने, तर आपल्या पिढीने, तर पुढे काहीच निभावं लागणार नाही. त्यामुळे त्यांना स्वतःसाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या आहे, साठवायचं आहे, मुलांसाठी आहे. मुलांचं शिक्षण महाग होत चाललं आहे, सगळं राहणीमानच एकूण महाग होत चाललं आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक पिढीला काही ना काहीतरी चॅलेंजेस होते, आणि ते जर समजून घेतले आपण, तर ते समजून घ्यायचं, त्यांचं बोलणं ऐकणं, त्यांना समजून घेणं आणि ॲक्सेप्ट करणं, या जर 3 गोष्टी झाल्या, तुमचं कम्युनिकेशन तुमच्या मुलांसोबत नीट राहिलं, तर मला नाही वाटत की या शब्दांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होईल आणि पुन्हा बोलायची गरज लागेल. तर तुम्ही अडगळ म्हणून स्वतःला मानू नकात, असं मला खूप मनापासून सांगायचं आहे. तुम्ही आम्हाला सगळ्यांना हवे आहात, आणि तुमच्या संस्कारांचा जो ठेवा आहे तो अजून पुढच्या पिढीलाही मिळावा, ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. कारण मी मनापासून सांगेन, काही वयस्कर लोकं मी अशीही बघितली आहेत, त्यांची प्रॉडक्टिव्हिटी बघून असं वाटतं की बापरे, आम्ही आता या वयात
एवढं करू शकू का? म्हणजे शरीर हे थकतंच कधी ना कधीतरी. आता तर 35 ओलांडलेल्या बायकांनाच मेनोपॉज सुरू होत आहे. म्हणजे बायकाही खूप लवकर सगळ्या स्टेजेस लवकर येत आहेत. पुरुष थकत आहेत, गुडघे दुखतात, पाय दुखतात, कंबर दुखते. सो या सगळ्या गोष्टींना समोर ठेवता मी असं म्हणेन की या वयस्कर लोकांकडे अनुभव आहेत आणि बरेच स्किल्स असे आहेत की हे पुढच्या पिढींना ते देऊ शकतात. एक आजी मी अशा बघितल्या, त्यांना स्वेटर विणायची इतकी आवड आहे, इतकी आवड आहे. त्यांना 2 सुना आहेत, माझी मैत्रीणच आहे. त्यांनी असं केलं की जसे त्यांचे मिस्टर रिटायर झाले, त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यांनी त्यांच्या मिस्टरांसाठीच प्लॅन करून ठेवलं होतं की त्यांचं पार्किंग खाली बंगल्याचं खूप मोठं आहे, तर तिथेच त्यांनी एक दुकान घातलं. त्यांनी भरपूर स्वेटर त्या आधीच विकायच्या विणून, तर त्यांनी तिथे दुकान मांडलं. मग कस्टमर्स यायचे, त्यांच्या आयडियाज त्या घ्यायच्या की तुम्हाला कसं हवं आहे अजून, मग ते डिझाईनप्रमाणे त्या स्वेटर विणायला लागल्या. नसेल येत तर त्या त्यांच्या कोणी ग्रुपमधल्या मैत्रिणी असतील त्यांच्याकडनं शिकून त्या ऑर्डर त्या पूर्ण करायच्या आणि मिस्टरांनाही तिथे बसवायच्या, लक्ष ठेवायला, काउंटरवर गप्पा. छान रेडिओ घेतला होता नवीन, त्याच्यावर गाणी ऐकायची मस्तपैकी. खाली वरती सुनेला फोन केलं की खाली चहा मिळायचा. आणि हळूहळू त्यांनी तिथे छोटंसं किचनही केलं की दोघांचा चहा कॉफी इथे होईल. इतक्या हळूहळू त्यांनी इनोव्हेशन्स केली त्याच्यामध्ये आणि दोघं इतकी छान राहत होती. ट्रिपला जात होती, 6 महिन्यातनं एकदा ट्रिप त्यांची कंपल्सरी असायची दोघांची. त्याच्यानंतर आजोबा गेले, ते मिस्टर गेले त्यांचे, पण त्यांनी हा सगळे जे हे रुटीन आहे ते त्यांनी सोडलं नाही. 6 महिन्यातनं एकदा त्या ट्रिपला जाणार म्हणजे जाणारच. भले फार लांबच्या ट्रिप नसतील पण जवळच्या ट्रिपवर त्या जाणार आणि त्या एन्जॉय करणार. आणि त्यांच्या हाताखाली त्यांनी 2-3 लोकं ठेवली होती ज्यांना त्या ट्रेनिंग देत होत्या हळूहळू. त्यांच्याकडनं आता त्या विणून घेतात, स्वतः त्या गाईड करतात. म्हणजे असे कितीतरी प्रकार आहेत की तुम्ही तुमच्या आतमध्ये ज्या स्किल्स आहेत, तुमचे अनुभव आहे, ते पुढे देण्याचं काम करावं. कोणी अकॅडमिकली खूप हुशार आहे, मॅथ्समध्ये हुशार आहे, सायन्समध्ये हुशार आहे, प्लीज तुमचं ज्ञान जे आहे ते वाटा. म्हणजे तुमच्या सोसायटीत असेल, तुम्हाला पैसे चार्ज करायचे आहेत की नाही हे अप टू यू, पण मुलांना तुम्ही गोळा करून शिकवू शकता. तुमच्यामध्ये आर्ट असेल तर मुलांना गोळा करून शिकवू शकता. ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुमचं मन रमू शकतं. घरात थोडी मदत केली, बाहेर तुम्ही गेलात, ट्रिपवर गेलात, स्किल्स ह्या पुढे शिकवल्या मुलांना, किती बरं हे 24 तासही तुम्हाला कळणार नाही कसे गेले असे. तर मला असं खूप सांगावंसं वाटतं की अडगळ आहात तुम्ही. ही सगळ्यात महत्त्वाचं 50-55 अशी ओलांडायला लागली की ही मनात भावना येते आणि ती भावना मुळापासून उपटून टाका. कारण निरामय आयुष्य, सुंदर आयुष्य, आनंदी आयुष्य आपल्याला प्रत्येकाला जगता येतं. सगळ्या गोष्टी प्लॅनिंग केलंच पाहिजे, पण प्लॅनिंगप्रमाणे होतील अशा नाहीत, पण तरीही करण्याची जिद्द मात्र आपण सोडली नाही पाहिजे असं मला मनापासून वाटतं. तर सगळ्या वयस्कर लोकांना आज मी स्पेशली सांगेन की तुमच्या सगळ्यांच्या सुंदर आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा. तुम्हाला अगदी पर्सनली काही विचारावंसं वाटलं आणि माझ्याशी बोलावंसं वाटलं तर मला नक्की पिंग करा. आपण नक्की याच्यातनं मार्ग काढू आणि तुम्हाला मदत करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. सी यू सून.